हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपला जो व्हिडिओ होता, जो कोळी झुंडणीचा, तो अर्धाच राहिलेला. सो त्याच्या नेक्स्ट पार्ट आजचा आहे. सो ती जी प्रोसेस आहे तुम्ही ओव्हरऑल बघितली असेल, की कोळीत कसा झोडला जातो, कसा आणला जातो, कशामध्ये भरला जातो, साफ कसा केला जातो, म्हणजे त्याची झोडणी कशाप्रकारे केली जाते. तर आपण ते बघितलेलंच आहे. पण आता जी पुढची प्रोसेस आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा जो आपला जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट होणार आहे. सो आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर कोळीत कशाप्रकारे जोडलं जातं तर तुम्ही ते बघितलंच. पण त्याच्यानंतर त्याची जी पुढची जी प्रोसेस आहे ती कशाप्रकारे केली जाते ते पण एकदा बघा. आता काही जे कोळीत होते ते आपण त्या टाकलेले आहेत पत्र्यावरती सुकायला. तर का सुकवायला टाकायचे असतात त्यामागे पण एक रिझन आहे. आणि तुम्ही बघू शकता हे जे सगळे कोळीत आहेत ते सगळे झोडलेले कोळीत आहेत आणि साफ करायचे आहेत अजून. पण त्याआधी आपण त्यांना सुकवायला टाकलेलं आहे पत्र्यावरती. त्याचं कारण पण असंच आहे, की त्यांना जे ऊन वगैरे लावावं लागतं. त्याच्यानंतर एक खारटणं प्रकार असतो. एक एक पद्धत आहे कोकणातली, की कोळीत खारटायला ठेवतात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल कोकणात आता खार वगैरे खूप मोठ्या प्रमाणात येते. सो आता कौल वगैरे बांधणी वगैरे जोरात आहे कोकणामध्ये. तर त्याच्यामध्ये जी खार येते त्या खारीमध्ये हे जे कोळीत असतात ना, ते चांगले खारटायला हवे. कारण की चांगले राहावे यासाठी, त्यांना भुंगा लागू नये, कुठली कीड लागू नये यासाठी. तर अशा पद्धतीने ना हे जे कोळीत असतात ना ते खारटवण्यासाठी सुकत टाकावे लागतात. मग 15 दिवस 20 दिवस ते पत्र्यावरती असे सुकवावे लागतात. आणि तुम्हाला मी दाखवते जे काय आपले कोळीत झालेत ह्या वर्षीचे, त्यातले अर्धे जे कोळीत आहेत ते आपण टाकलेले आहेत पत्र्यावरती सुकवायला. कशा पद्धतीने सुकवायला टाकलेत ते पण तुम्ही बघा. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. सो ही जी पुढची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगत आहे. आधीची प्रोसेस मी सगळी सांगितली कोळीत काढण्यापासून सुकवण्यापर्यंत, झोडण्यापर्यंत. ते झालंच आहे. पण त्याची जी पुढची प्रोसेस आहे सुकवण्याची वगैरे ती कशी असते, काय असते, कोणत्या पद्धती असतात, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला डायरेक्ट दाखवतेच. तर हे बघा, आपले हे जे तुम्हाला झाकलेलं दिसतंय ना साड्यांमध्ये, तर याच्यामध्ये कोळीत आहे. आणि इकडे आपल्या ज्या पत्र्यावरती सगळ्या सुपाऱ्या वगैरे आहेत या साईडला आणि या साईडला. तर अशा पद्धतीने कोळीत सुकवला जातो. म्हणजे जी खारटवण्याची जी प्रोसेस असते ती अशा पद्धतीने केली जाते. अशा ह्या बॅग्स आहेत. त्या बॅग्समधून तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण कोळीत घेऊन आलो झोडपण्यासाठी, तेव्हा जे बॅग्स जे आहेत त्या बॅग्समध्ये आपण जे टाकलेलं आहे. कारण की कसं असतं कोकणामध्ये कबुतरं आहेत, परत असे माकडं वगैरे आहेत. ते खूप वाढले इकडे येण्याचं. त्याच्यामुळे हे जे कोळीत आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकावे लागतात. काय तर मग जे माकड्स वगैरे असतात आणि हातातनं वगैरे घेऊन जातात. त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकावे लागतात. तुम्ही गोंतांमध्ये पण टाकू शकता. गोंतांमध्ये टाकू शकता किंवा पिशव्यांमध्ये पण टाकू शकता, जेणेकरून ते चांगले सुकावे यासाठी. तर अशा पद्धतीने बघा असे टाकावे लागतात पत्र्यावरती सुकवायला. कारण की कसं पत्रा तापतो त्याच्यामुळे अजून लवकर कोळीत चांगले तापले जातात आणि खारटले जातात. तर खारटण्याचा विषय मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की कोळीत खारवटायला हवे का, कशाला ते पण. जेणेकरून ते चांगले राहावे यासाठी. आणि जो काही दव पडतो ना आता म्हणजे थोडक्यात पारू जो काही येतो त्याच्यामध्ये ते कोळीत असं ते खारटले जातात. आता ह्यांना ऑलमोस्ट 8 दिवस वगैरे झाले आहेत. सो अजून थोडे दिवस आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत. आणि मग बाकी जे कोळीत जे आहेत मगाशी दाखवले ते पण टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे ती केली जाते कोळीत सगळी झोडून वगैरे झाल्यानंतर. तर आता ह्याच्यामध्ये कुठे कुठे थोडे बारीक बारीक तुकडे आहेत म्हणजे मातीचे वगैरे, ते सुद्धा आपण साईडला काढणार आहोत. पण त्याआधी चांगलं खारटण्याची जी प्रोसेस असते त्यासाठी आपण हे कोळीत असे टाकलेले आहेत. तर तुम्हाला ना आता जर कोकणामध्ये तुम्ही जर कधी आला तर तुम्हाला बघायला मिळेल गोंतांमध्ये वगैरे असे टाकलेले असतात आणि डायरेक्ट पत्र्यांवरती वगैरे टाकतात. किंवा कौलांची जी घरं असतात त्या कौलांवरती पण टाकतात ते कोळीत खारटवण्यासाठी. खार वगैरे चांगली लागावी, वर्षभर चांगले राहावे कोळीत यासाठी. तर अशा पद्धतीने ह्या बॅग्स तुम्हाला दिसतात ना, त्या ह्या कोळ्याने भरलेल्या आहेत. आणि हे कोळीत सुकल्यानंतर दुसरे कोळीत त्याच्यात जाणार आहेत. तर अशा पद्धतीने जी पुढची प्रोसेस असते ती अशी असते कोळ्याची. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जेव्हा कधीही कुळथाचं पीठ करायचं असेल तर तुम्ही मग जात्यावरती दळू वगैरे शकता किंवा गिरणीमध्ये वगैरे जाऊन तुम्ही देऊ शकता. त्याची पण प्रोसेस आहे. कोळीत भाजावे लागतात. भाजल्यानंतर ते आपल्या जात्यावरती वगैरे दळावे लागतात. तुम्ही जसे कराल तसं जात्यावर दळू शकता किंवा गिरणीमध्ये वगैरे देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्या पत्र्यावरती हे टाकलेले आहेत कोळीत मस्त असे.
आणि हे झाल्यानंतर आपण दुसरं टाकणार आहोत. तर अशी प्रोसेस असते ओव्हरऑल कुळथाची. जोडणीपासून ते पूर्ण त्याला ऊन वगैरे लावण्यापासून खारटण्यापर्यंत असं असतं. तर हा एक प्रकार असतो कोकणामध्ये की जे कुळीथ असतात ते खारटायला टाकावे लागतात पत्र्यावरती किंवा कौलांवरती. तर अशा पद्धतीने टाकले जातात. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि यावर्षी कुळीथ बऱ्यापैकी चांगले झालेत. त्याच्यामुळे मस्त म्हणजे पीठ वगैरे खूप चांगलं होईल आणि तुम्ही बघू शकता बॅग्स वगैरे चांगल्या भरलेल्या आहेत. साड्यांच्या बनवलेल्या आहेत. गेल्या वेळेस पण तुम्हाला दाखवलं की बॅग ज्या दिसतात ते साड्यांपासून बनवलेल्या आहेत. आणि हे जे कुळीथ आहेत ते सुकवून झाल्यानंतर हे जे उरलेले आहेत ना, ते आपण नंतर सुकवणार आहोत. तर अशा पद्धतीने हे कुळीथ असतात ना, ती कुळथांची पुढची प्रोसेस अशी असते. तुमच्याकडे सुद्धा करत असेल तर नक्की कमेंट करा की कशाप्रकारे तुम्ही कुळीथ सुकवता वगैरे काय. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. सो हा जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओ आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल. सो शेवटपर्यंत बघा आणि परत जाता जाता तुम्हाला दाखवते की कसे सुकतात. हे बघा. सो एका साईडला आपली सुपारीसुद्धा आहे आणि ह्या साईडला पण सुपारी आणि मध्येच आपले हे सगळे कोळीथ सुकवायला टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने कोळीथ असे सुकवायला टाकतात. सो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.